व्यवस्थित ते दिवसाला 2-4 कमावतो तोच इथे मोठा सेट वगैरे गाड्या घेऊन इथे येत नाही कोणी. तो ट्रेनिंग डॉक्टर आहे का? तुम्ही थांबायला पाहिजे होतं इथे. हे हॉस्पिटल नाही, हे हॉस्पिटल मी म्हणतो हे हॉस्पिटल त्याचं आहे का? प्रायव्हेट हॉस्पिटल आहे का? सरकारी आहे ना? डॉक्टर बघा तो कॉम्प्युटर नाही आहे, तो इथला क्लार्क नाही आहे, तो डॉक्टरमध्ये त्याला ही घेतली डिग्री घेतली आणि सरकार त्याचा इथं पाठवतो. आणि असं असताना गर्दीच होणारच आहे ना. सांस्कृतिक केंद्र आहे का इथं? म्हणजे त्याला काही पातळीच नाही आहे. ते म्हणतात हॉस्पिटल मी हे बंद करणार. त्या बापाचं हॉस्पिटल आहे. तो काय बोलला माहिती आहे का? त्याचे वाक्य काय होते? हे सोपतात का? मी कैलास पवारला फोन करतो, त्यालाही सांगतो कैलास पवारला की तुमचं इथं लक्ष असू द्या. काय लक्ष आहे त्याचं? समोरचं पत्र दिले का तुम्ही? अधिकृत दिले का पत्र? तो माणूस त्याला घ्यायचा. एक मिनिट तुम्ही त्याला कुठला समज दिली? त्याचं वाक्य काय होतं माहिती आहे का मॅडम? त्याचं मग 2-2 लाख पगार यांना हे काही नाही, बापाचे नाही आहेत. तुला काय बोललं माहिती आहे का? मी हे हॉस्पिटल बंद करणार आहे. ही भाषा आहे का? डॉक्टरला एखादा कोणीतरी कर्मचारी बोलला असेल दुसरा समजलं असतं. हे मी कुलूप आणलं, त्यात हिंमत असेल आणि तुमच्या लोकांमध्ये हिंमत असेल ना, ठीक आहे कुलूप घ्या आणि बंद करा. हे हॉस्पिटल बंद करून दाखवा. हे घ्या त्यांच्यासाठी हॉस्पिटल आहे. एखादा सेट जी घेतली इथं येत नाही आहे, 2 लाखो रुपये कमावतो महिन्याला दिवसाला. हे सामान्य लोक येतात इथं 200 रुपये 300 रुपये कमवतात ना, ते ह्यासाठी येतात. पण त्याच्यात केवढी भाषा, अरे गर्दी इथं होणारच आहे. तो काय बोलला, गर्दीला मी वैतागलो. अरे गर्दी इथं होणारच आहे. मग गर्दीचं घेणार आहे, इथून सर्टिफिकेट घेणार आहे, स्वतःचं डॉक्टरकीचं दवाखाना उघडणार आहे दुसऱ्या ठिकाणी. ती इथं चालते, इथं सेवा चालते, त्याला सर्टिफिकेट चालते. आणि लोकांची असं बोलायचं मी लेडीज पुढे गेल्या गेटवर. मी त्यांना असं बोललो की तुम्ही मागे जा, कारण 1 तासापासून बरेचसे लोक उभे आहेत. तर मला वाटतं सिक्युरिटी होते, हे होते बाबूला. त्यांना बोललो दादा तुम्ही 10 मिनिटं गेटवरती थांबा, कारण गर्दी खूप होते. आणि मागचे लोक पुढे जातात. काय कारण सांगून? नाही दिखाने का आहे, खाली चिठ्ठी दिखाने का आहे. आम्ही लाईनमध्ये उभो, कारण आम्हाला डॉक्टरने सांगितलं लाईनमध्ये. नंतर डॉक्टरनी मला उठून त्या खुर्चीवरून असा उठला आणि मला डायरेक्ट बोट वरती करून सांगितलं ए तू चूप बस, नाही तर हॉस्पिटल बंद करू. मी त्यांना ऐकून माझं पूर्ण गोष्ट ऐकून घ्या. मी एक स्वतः पत्रकार आहे, माझी गोष्ट पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही काल ऍक्शन नाही घेतली. ऍक्शन याचा अर्थ का तुमची खालची पोस्ट आहे त्याची वरची पोस्ट आहे असं मला वाटते. आणि मी काल हे पण सांगितलं की आपले आमदार साहेब जर इथे आले असते, कालची न्यूज आहे माझी, आमदार साहेब आले असते तर त्यांना असे बोलले असते का? त्याची लायकी होती का? ठीक असू द्या. आम्ही काही 10 लाखाच्या 20 लाखाच्या कारमध्ये येत नाही. म्हणजे येणारे त्यांना म्हणून दाखवा तो एवढा मोठा डॉक्टर असेल तर. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी सेवक आहे ही गोष्ट पहिला डोक्यात ठेवायची. आपण सेवक आहे पगार लोकांनी खत कर लक्षात ठेवा. हे ना आणि सेवक आहे हीच गोष्ट ही शेवटची आणि मी समर्थन देतच नाही. त्याला सांगितलंय, मी त्याला समज दिलेली आहे. मी सांगितलं तुम्हाला हे माझ्यातर्फे कुलूप घ्या आणि त्याला द्या. त्या हिंमत असेल म्हणा या गोरगरिबांच्या हॉस्पिटलला कुलूप मारतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.